वेलकम टू इगल्स कोचिंग क्लासेस. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स या चॅप्टर बद्दलची माहिती घ्यायची आहे. हा सायन्स पार्ट 1 चा दुसरा चॅप्टर. त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण पाहूया मॅटर म्हणजे काय, एलिमेंट्सचे टाइप कोणते असतात आणि स्मॉलेस्ट पार्टिकल त्यांना काय म्हणायचं त्याच्याबद्दल आपण थोडी माहिती घेऊया. तर बाळांनो, मॅटरचे टाइप कोणते असतात? तर मॅटरचे एकूण तीन टाइप असतात, पण त्याच्यामध्ये आपण प्लाझ्मा ऍड करतो. तीन टाइप कोणते? एक असतो सॉलिड, दुसरा असतो लिक्विड आणि तिसरा असतो गॅसेस. आणि चौथा जो की आपण जास्ती कन्सिडर करत नाही, बट तो आहे प्लाझ्मा. मग पुढे म्हणले आपण व्हॉट आर द टाइप्स ऑफ एलिमेंट्स. तर मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड असे एकूण तीन टाइप असतात. व्हॉट आर द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर कॉल्ड? काय म्हणतात स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटरला? ऍटम म्हणतात. काय म्हणतात त्याला? ऍटम. आणि पुढे पाहूया की क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स हा टॉपिक सुरुवात करत असताना त्याच्यामध्ये पहा, सुरुवातीला आता जे काही आपल्याला जवळपास जेवढे काही नोन एलिमेंट्स आहेत त्याची कुल संख्या किती आहे मित्रांनो? एकूण आहे 118. पण जवळपास इसवी सन 1800 मध्ये फक्त आपल्याला किती एलिमेंट्स माहिती होते? फक्त 30 एलिमेंट आपल्याला माहिती. ओनली 30 एलिमेंट्स वर नोन. आणि त्याच्यामधले मोर नंबर ऑफ एलिमेंट्स वर डिस्कवर्ड in the course of time. More and more information about the properties of these elements was gathered. आणि पुन्हा पुन्हा काय झालं की हळूहळू आपल्याला नवीन एलिमेंटचा शोध लागू लागला आणि त्याच्यामुळे काय होऊ लागलं की जे एलिमेंटचे जे काही नंबर आहेत, लार्ज नंबर ऑफ एलिमेंट आपल्याला स्टडी केल्यानंतर डिस्कवर होऊ लागले. त्याच्याबद्दलची आपल्याला वास्ट इन्फॉर्मेशन मिळू लागली आणि त्याच्यामुळे अनेक प्रकारचे मेटल आणि नॉन मेटल असे ग्रुप पडले. आणि पुन्हा काही काळानंतर मेटलॉइडचे सुद्धा काय करण्यात आले? ग्रुप पाडण्यात आले, जे की आपण झिगझॅग लाईन म्हणून आपण मेन्शन केलेली आहे पिरियडिक टेबल मध्ये. आपण पुढे पाहूया. तर पुढे पहा, as knowledge about element and their properties went on increasing, different scientists started trying out different methods of classification. आणि प्रत्येक सायंटिस्टनं काय करू लागलं? जे काही एलिमेंट्स आहेत, जे काही एलिमेंटची माहिती लागलेली आहे त्या एलिमेंट्सला काय करू लागलं? डिफरंट पद्धतीनं त्यांना त्या टेबलमध्ये ठेवणं, त्यांचं क्लासिफिकेशन करणं. ओके. मग त्याच्यामध्ये सर्वात पहिला पाहायचं आपल्याला डोबेरायनरचे ट्राईड. म्हणजेच काय? डोबेरायनरचे त्रिके. त्याला डोबेरायनरचे त्रिके असं म्हटलं जातं. हा डोबेरायनर कुठला होता? हा डोबेरायनर होता जर्मन सायंटिस्ट. आणि 1817 साली ह्या डोबेरायनरने, ह्या जर्मन सायंटिस्टने एक काय सजेस्ट केलं की त्याने सजेस्ट केलं द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर रिलेटेड टू देअर ॲटॉमिक मासेस. म्हणजे त्यांनी सुद्धा जे काही एलिमेंट्स त्या टेबलमध्ये ठेवलं, कोणत्या ऑर्डर मध्ये ठेवलं? इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये. रिलेटेड टू, लक्षात घ्या, रिलेटेड टू देअर ॲटॉमिक मासेस. ॲटॉमिक मास नंबर नाही म्हणत मी, ॲटॉमिक मासेस म्हणतोय, लक्षात घ्या बाळांनो. आणि त्यांनी काय केलं? त्या डोबेरायनरने ही मेड ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स. किती एलिमेंट्सचं ग्रुप तयार केलं? 3 एलिमेंट्सचं. आणि त्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज कशा होत्या? त्या एलिमेंट्सला हॅव्हिंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज अँड देम कॉल्ड ट्राइड्स. आणि त्यांना काय म्हणायचं? आपण त्यांना त्रिके असं म्हणलं जायचं किंवा त्यांना ट्राइड्स असं म्हणतात. आणि डोबेरायनं पुढे काय केलं की काय दाखवलं की हे जे एलिमेंट्स आहेत अशा पद्धतीने इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये ठेवलं की इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये ठेवत असताना त्यांना असं दाखवून दिलं की शोज दॅट ॲटॉमिक मास ऑफ मिडल एलिमेंट. बघा, पहिल्यांदा ठेवत असताना कोणत्या ऑर्डर मध्ये ठेवलं? त्यानं इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये त्या ग्रुप ऑफ 3 ऍटम्सला त्यानं काय केलं? एलिमेंटला ठेवलं आणि त्यांना दाखवून दिले की जो काही मिडल एलिमेंट आहे हा पहा, कन्सिडर करा की याच्यातला Na हा काय आहे? सोडियम मिडल एलिमेंट. त्यांना दाखवून दिले की हा जो मिडल एलिमेंट आहे वॉज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू मीन म्हणजे काय? ऍव्हरेज ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ अदर 2 एलिमेंट्स. त्यांनी काय दाखवलं की डोबेरायनर शोज दॅट ॲटॉमिक मास ऑफ मिडल एलिमेंट, जो काही मिडल एलिमेंट आहे त्याचा ॲटॉमिक मास जो आहे तो अप्रॉक्सिमेटली इक्वल टू कशाला? ऍव्हरेज ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ द अदर 2 एलिमेंट्स. जे काही अदर 2 एलिमेंट्स आहेत त्यांचा जो काही ॲटॉमिक मास असेल त्यांचे जर ऍव्हरेज केलं तर काय होणार? तो मधला जो मिडल एलिमेंट होता त्याच्या बरोबर येणार. पाहूया आपण आहे का. इथे पहा, इथं काय? लिथियम, सोडियम आणि ह्या पोटॅशियम.
मग लिथियम, सोडियम, पोटॅशियम, इथं लिथियमची जो काही ऍटॉमिक मास नंबर आहे तो किती आहे 6.9. त्याच्यानंतर इथं पहा की सोडियमचं किती आहे, पुन्हा पाहूया सोडियम. पोटॅशियम किती आहे 39.1. जर तुम्ही 39.1 प्लस 6.9 जर ऍड केलात आणि भागिले 2 का केलं, कारण आपण काय करतोय त्या दोघांची ऍव्हरेज काढतोय म्हणून भागिले 2, तर त्यांची व्हॅल्यू येते 23. हा झाला त्याचा ऍटॉमिक मास. त्याच पद्धतीने कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम आणि बेरियम. कॅल्शियमचं किती आहे 40.1 आणि बेरियमचं किती येतं 137.3 आणि अप्रॉक्सिमेटली ज्यावेळेस सरासरी त्याची किंमत काढली जाते तर ती येते 88.7 अप्रॉक्सिमेटली एवढी किंमत येत असते. त्याच पद्धतीने क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीनचं सुद्धा त्याच पद्धतीने आहे. क्लोरीनचं 35.5 आणि आयोडीनचं 126.9. आणि ज्यावेळेस आपण काय करू यांचं मीन काढू, ऍव्हरेज काढू, तर त्यावेळेस ब्रोमीनची किंमत अप्रॉक्सिमेटली किती ते 79.9 अशी त्याची किंमत येत असते. अशाच प्रकारचे आपल्याला अनेक प्रकारचे आयसोटोप दिलेले आहे, सॉरी ट्राइड्स दिलेले आहेत आणि हा परीक्षेला विचारला जाणारा प्रश्न आहे. आता पुढे पाहूया न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स. The English scientist John Newlands correlated the atomic masses of elements to their properties in different ways. तर पहा पहिल्यांदा काय केलं न्यूलँडने सुद्धा काय केलं की जे काही एलिमेंट्सचे ॲटॉमिक मासेस आहेत त्यांच्या जे काही डिफरंट प्रॉपर्टीज आहेत त्यांना डिफरंट वे मध्ये त्यानं काय केलं रिलेट मध्ये त्यांना ठेवलं. कशामध्ये त्याच्या पिरियड मध्ये त्या टेबल जो असतो ना त्या टेबल मध्ये त्यांना त्या इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये ठेवलं. आणि हा इन्क्रीजिंग ऑर्डर कशाच्या रिलेटेड होता अगेन इट इज रिलेटेड टू व्हॉट ॲटॉमिक मासेस. कशाच्या रिलेटेड होता मित्रांनो इट इज रिलेटेड टू ॲटॉमिक मासेस. ॲटॉमिक मासेसच्या रिलेटेड होता. आणि त्याच्यानंतर हे जे काही ठेवलं टेबल कधी ठेवलं 1866 साली. आणि ह्या टेबलची जी सुरुवात आहे ही टेबलची सुरुवात होते हायड्रोजन पासून. कशापासून सुरुवात होते या टेबलची हायड्रोजन पासून. म्हणजे हायड्रोजन हा कसा आहे लाइटेस्ट एलिमेंट आहे. त्या टेबल मधला लाइटेस्ट एलिमेंट कोण आहे हायड्रोजन आहे. आणि त्याचा जो एंड आहे त्या टेबलचा तो होतो थोरियम पासून. कशापासून एंड होतो त्याचा थोरियम पासून त्याचा एंड होतो. आणि त्याची सुरुवात कशापासून होते लाइटेस्ट एलिमेंट त्याचं नाव काय म्हणलं आत्ताच आपण हायड्रोजन म्हणलं. आणि हा जो न्यूलँड आहे न्यूलँडने काय फाउंड आउट केलं की जे काही एव्हरी 8th एलिमेंट आहे जो की 8वा एलिमेंट म्हणतो त्या टेबल मध्ये त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत सिमिलर टू दोज ऑफ द फर्स्ट एलिमेंट. म्हणजे त्यांना फाइंड आउट केलं की सुरुवातीपासून जर 8व्या एलिमेंटची जर तुम्ही प्रॉपर्टी पाहिला तर त्या 8व्या एलिमेंटची जे काही प्रॉपर्टीज असेल तर ती प्रॉपर्टी कुणाच्या सारखी आहे तर फर्स्ट एलिमेंटच्या. दुसऱ्या एलिमेंटची किती सारखी असेल 9व्या एलिमेंटच्या. 9व्याची दुसऱ्या, 10व्याची तिसऱ्या. अशा पद्धतीने काय झालं इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये झालं. ही फाउंड दॅट एव्हरी 8th एलिमेंट हॅड प्रॉपर्टीज सिमिलर टू दोज ऑफ द फर्स्ट. आणि याचं एक एक्झाम्पल जर सांगायचं गेलं तर सोडियमचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे. सोडियम इज द 8th एलिमेंट फ्रॉम लिथियम. इथे लिथियम पाहूया हे लिथियम. आणि लिथियम पासून कितव्या क्रमांकाला आहे 8व्या क्रमांकाला आहे. पण त्याच्या प्रॉपर्टीज कशासारख्या आहेत लिथियम सारख्या. म्हणजे काय प्रॉपर्टी ऑफ द 8th एलिमेंट इज सिमिलर टू द प्रॉपर्टी ऑफ द फर्स्ट एलिमेंट. अशा पद्धतीने सांगितलं. आणि त्याच पद्धतीने जर पाहिलं आपण मॅग्नेशियम जे असतात हे मॅग्नेशियम कुणासारखे प्रॉपर्टीज दाखवत असतात दे शोज द सिमिलॅरिटी टू द बेरिलियम. हे पहा here it is the first element which shows the property of the 8th element. क्लोरीन कुणासारखे दाखवतात क्लोरीन shows क्लोरीन Cl. क्लोरीन कुणासारखे दाखवतात तर ह्या ठिकाणी आपल्याला सांगितलं क्लोरीन shows the property related to the fluorine. सॉरी yes chlorine shows properties related to the fluorine. त्याच पद्धतीने न्यूलँड compared this similarity with octaves in the music. आणि त्याच पद्धतीने काय केलं हे पहा डो रे मी फा सो ला ती म्हणजे काय सा रे ग म प ध नि सा. अशा पद्धतीने त्याने काय केलं त्याला ऑर्डर मध्ये त्यांनी ठेवलं. आणि इंडियन म्युझिक सिस्टीम मध्ये एकूण मेन 7 नोट्स आहेत सा रे ग म प ध नि. अँड देअर कलेक्शनला काय म्हणतात ते जे काही आपले जे सारे ग म प ध नि सा आहेत ना त्याला सप्तक असं म्हटलं जातं. आणि त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ते काय होते स पासून लास्ट पर्यंत काय होते इन्क्रीज जाते सा रे ग म्हणजे इन्क्रीज होत असते. आणि सा हा कसा आहे अप्पर म्हणजे सर्वात पुढचा सप्तक मधला अप्पर. आणि त्याची डबल ऍट द डबल द फ्रिक्वेन्सी ऑफ द ओरिजिनल सा इट मीन्स दॅट नोट्स रिपीट आफ्टर
कम्प्लिशन ऑफ वन सप्तक. म्हणजे काय सांगितलं, पुन्हा जर सारेगम पदानिसा डबल जर केला तर काय होणार, त्याची जी काही फ्रिक्वेन्सी आहे, स्पीड आहे, म्हणजे फ्रिक्वेन्सी आहे, म्हणजे फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, त्याची प्रॉपर्टी ह्या कुणासारखी असणार, पुन्हा सहा सारखी, म्हणजे सप्तक मधला जो सहा आहे त्याच्यासारखी त्याची प्रॉपर्टी राहणार. आणि वेस्टर्न म्युझिक मधले जे काही डो रे मी फा सो ला ते वेस्टर्न म्युझिक मध्ये आले. The note do have double the original frequency comes again at the 8th place. म्हणजे डो हा किती नंबरला येणार आता, हा 1 2 3 4 5 6 7 पुन्हा 8व्या नंबरला. म्हणजे डो ची प्रॉपर्टी 8व्या नंबरला आल्यानंतर कशी राहणार, सिमिलर टू द फर्स्ट एलिमेंट असणार. मग पुढे पाहायचं आपल्याला, अनेक प्रकारचे लिमिटेशन सुद्धा आहेत. लॉज ऑफ जे काही न्यूलँड ऑक्टिव्ह म्हणलं ना, त्याचे सुद्धा अनेक प्रकारचे लिमिटेशन्स आहेत. दिस लॉ वॉज फाउंड टू बी अप्लिकेबल ओनली अप टू कॅल्शियम. हा लॉ कुठेपर्यंत अप्लिकेबल आहे, दिस लॉ इज ओनली अप्लिकेबल अप टू कॅल्शियम. तर या टेबलमध्ये जर हे काय जे म्हणलं ना आपण, प्रॉपर्टी ऑफ द एथ एलिमेंट इज सिमिलर टू द फर्स्ट एलिमेंट, हा फक्त कुठेपर्यंत लागू होतो, फक्त हा कॅल्शियम पर्यंतच हा सिद्धांत त्याचा काय होत असतो, लागू होत असतो. पुढे पहा, न्यूलँड फिटेड ऑल द नोन एलिमेंट्स इन द टेबल 7/8. त्यांनी काय केलं, 7/8 च्या बॉक्स मध्ये सर्व जे काही एलिमेंट्स आहेत, म्हणजे एकूण किती 7 56 एलिमेंट्सला त्यांना काय केलं, त्या बॉक्स मध्ये ठेवलं. न्यूलँड प्लेस्ड 2 एलिमेंट्स इन, म्हणजे जे काही इच, म्हणजे काय केलं त्यानं, की आपण काय करायचं, प्रत्येक बॉक्स मध्ये वेगळ्या ठेवायच्या जागी यानं काय केलं, जे काही 2 एलिमेंट्स असतील, 2 एलिमेंट्सला सुद्धा काय केलं, की सारख्याच बॉक्स मध्ये त्यानं काय केलं, त्या न्यूलँडने ठेवलं. न्यूलँड प्लेस्ड 2 एलिमेंट्स इच इन सम बॉक्सेस टू अकोमोडेट ऑल द नोन एलिमेंट्स इन द टेबल. म्हणजे काय केलं, ते ऍडजस्ट करण्यासाठी त्यांना काय केलं, प्रॉपर्टी जरी डिफरंट राहिल्या तरी त्यांना एका जागी ठेवलं, त्यांचा जरी ऍटॉमिक मास जरी वेगळा राहिला तरी त्यांना एका जागी ठेवलं. कोबाल्ट, हे निकेल. Moreover, he placed some elements with different properties under the same note in the octave. For example, Newland placed the metal cobalt and nickel under note DO. आता काय केलं या ठिकाणी यानं, डोच्या खाली काय केलं, निकेल आणि कोबाल्टला ठेवलं. पण अशा पद्धतीने ठेवायचं असतं का, नाही, कारण काय एकामध्ये एकच ठेवणं गरजेचं असतं, पण त्याने काय केलं, त्या पद्धतीनं ठेवलं. पुढे पहा, अलॉंग विथ हॅलोजन्स, आणि ह्यांना कशासोबत ठेवलं, हॅलोजन सोबत ठेवलं. खालच्या साईडला पाहू शकता, हायड्रोजनला जर सोडलात, फ्लोरीन, क्लोरीन आणि ब्रोमिन हे कसे आहेत, हॅलोजन्स आहेत. पण कोबाल्ट आणि निकेल कसे आहेत, एका प्रकारचे मेटल्स असतात, तरी सुद्धा त्यांना काय केलं, त्या टेबल मध्ये ठेवलं, त्या रो मध्ये ठेवलं, जे की चुकीचं होतं. ऑक्टिव्ह डिड नॉट हॅव, पुढे पाहूया, फ्रॉम देम, आणि पुढे व्हाईल Fe having similarity with the cobalt and nickel away from them along with the non-metals. आणि पुन्हा काय केलंय ना, Fe फेरसला कशासोबत ठेवलं, तर येथे पाहू शकता फेरस आणि जे काही Sc आहे यांना काय केलं त्यानं, तर हे जे O म्हणजे काय ऑक्सिजन, सल्फर असतील, ह्या अशा नॉन मेटल मध्ये त्यांना ठेवून टाकून दिलं. म्हणजे ज्या पद्धतीने त्याला जमल त्या पद्धतीने त्यानं अरेंज करण्याचा प्रयत्न केला. The properties of new elements discovered later did not fit in the Newland's law of octaves. आणि पुन्हा काही काळानंतर समजा जे काही नवीन एलिमेंट डिस्कवर झाले, पुन्हा त्या न्यूलँडचा जो काही ऑक्टिव्ह आहे त्याच्यामध्ये बसत होते का, नाही. आणि त्यासाठी Newland's octaves did not have provision to accommodate the newly discovered elements. जागा तर ठेवलीच नाही. जर समजा पुढे जर नवीन एखाद्या एलिमेंटचा शोध लागला तर त्याच्यासाठी अशा कोणत्याही प्रकारची फॅसिलिटी उपलब्ध केलेली नव्हती त्या टेबलमध्ये. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. हा मेंडेलिव्ह कुठला होता, मेंडेलिव्ह वॉज अ रशियन सायंटिस्ट, त्याचं नाव होतं डिमिट्री मेंडेलिव्ह. आणि ह्यानं काय केलं, पिरियडिक टेबल ऑफ एलिमेंट्स डेव्हलप केलं. इसवी सन 1869 ते 1872 एवढ्या कालावधीमध्ये त्याने डेव्हलपमेंट केलं. Mendeleev's periodic table is the most important step in the classification of elements. आणि जर मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलचा जर विचार करायला गेलं तर जे काही एलिमेंटचं क्लासिफिकेशन असतं मेटल, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड मध्ये, ते सर्वात महत्वाचं ठरलं मेंडेलिव्हचा पिरियडिक टेबल. मेंडेलिव्ह considered the fundamental property of the elements, namely the atomic mass, as standard and arranged 63 elements known at that time in increasing order of their atomic masses. मेंडेलिव्हने सुद्धा काय केलं, मेंडेलिव्हने सुद्धा ऍटॉमिक मासेसला एलिमेंटच्या काय केलं, फंडामेंटल प्रॉपर्टी कन्सिडर केलं, आणि करून
जेवढे काही नॉन 63 इलेमेंट्स होतं त्यांना काय केलं, इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये त्यांना atomic masses रिलेटेड मध्ये ठेवलं. आणि पुन्हा he transformed this into periodic table of elements according to their properties. Which properties? Chemical and physical properties. कुणाच्या आपण एलिमेंटच्या. पुन्हा काय केलं, हे 63 एलिमेंट ठेवत असताना त्याने एक पिरियडिक टेबल त्यांनी डेव्हलप केलं. आणि टेबल मध्ये ठेवत असताना फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज विचारात घेऊन त्यांना इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये ठेवलं. Mendeleev organized the periodic table on the basis of chemical and physical properties of elements. आता सांगितल्याप्रमाणे काय केलं, मेंडेलिव्हने जे काही केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स असतील त्याच्यानुसार काय केलं, त्या पिरियडिक टेबल मध्ये ठेवलं. These were the molecular formulae of hydrides and oxides of the elements. आणि हे जे काही आपण केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीज म्हणलं हे कशाचे होते, तर मोलिक्युलर फॉर्म्युले कुणाचे, हायड्राइडचे आणि कुणाचे, ऑक्साइडचे, त्यांच्या एलिमेंटच्या. आता त्याच्यामध्ये मेल्टिंग पॉइंट असेल, बॉइलिंग पॉइंट असेल, डेन्सिटीज असतील त्या एलिमेंटच्या, त्यांच्या हायड्राइड्स असतील, ऑक्साइड्स असतील, ह्या सर्वांचं त्यानं काय केलं होतं, त्याच्यामध्ये अभ्यास केला होता. Mendeleev found that the elements with some similar physical and chemical properties repeat after definite interval. आणि अभ्यास करत असताना त्याला असं लक्षात आलं की काही एलिमेंटचे जे काही प्रॉपर्टीज असतात तिथे कोणत्या प्रॉपर्टीज, फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज, काही काळानंतर त्यांच्या प्रॉपर्टीज मध्ये डिफायनेट इंटरव्हलच्या नंतर त्यांच्या प्रॉपर्टीज मध्ये आपल्याला काय होतात, काही प्रमाणामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये सिमिलॅरिटीज आढळून येत असतात. म्हणून मेंडेलिव्हनं काय केलं, एक स्टेटमेंट दिलं, त्याला आपण म्हणतो पिरियडिक लॉ. हा पिरियडिक लॉ काय म्हणतो, तर पहा, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर atomic masses. जे काही एलिमेंटच्या प्रॉपर्टीज असतील हे काय असतात, त्यांच्या atomic masses पिरियडिक फंक्शन. म्हणजे काय, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन. कुणाची पिरियडिक फंक्शन, तर atomic masses कुणाच्या, त्या एलिमेंटच्या. हा झाला मेंडेलिव्हचा स्टेटमेंट. प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर atomic masses. अशा पद्धतीचं आपल्याला इथे या ठिकाणी टेबल देण्यात आलेलं आहे. आणि पुढे पहा, the general molecular formulae of compound shown as R2O, R2O3 in the upper part of Mendeleev periodic table. म्हणजे हे जे वरच्या साईडला दिले ना, R2O, R2O3, म्हणजे R2O3 अशा पद्धतीने सुद्धा आपण काय करू शकतो, त्यांना लिहू शकतो, असं त्यांना आपल्याला सांगितलेलं आहे. हे काही इथं पाहू शकता, R2O3 आहे ना, अशा पद्धतीने. हे पहा R2O1, म्हणजे इथं काय करू शकतो आपण, तर हा जो 2 आहे इथं खालच्या साईडला सुद्धा लिहू शकतो, आणि हा 5 जो आहे हा सुद्धा काय करू शकतो आपण, खालच्या साईडला लिहू शकतो. पुढे पाहूया. हा जो डिमिट्री मेंडेलिव्ह, याचा जन्म झाला 1834 साली आणि मृत्यू 1907 साली. आणि हा प्रोफेसर होता, कुठे होता, सेंट पीटर्सबर्ग युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर होते. ही मेड सेपरेट कार्ड फॉर एव्हरी नोन एलिमेंट शोन इट्स atomic mass. आणि ह्याने काय केलं, प्रत्येक एलिमेंट साठी एक सेपरेट कार्ड तयार केलं ज्यांचं atomic mass दाखवत होतं. ही अरेंज्ड द कार्ड्स इन अकॉर्डिंग विथ atomic masses. आणि ह्यानं काय केलं की त्या एलिमेंट्सला त्यांच्या atomic masses रिलेटेड मध्ये अरेंज केलं. प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स विच रिझल्टेड इन द इन्व्हेन्शन ऑफ द पिरियडिक टेबल ऑफ एलिमेंट्स. आणि ह्याच्यानुसारच काय केलं, पिरियडिक टेबलचा पुढे चलून, म्हणजे याचा अभ्यास करूनच जो काही पुढे पिरियडिक टेबलचा शोध लागला. म्हणजे हे काही, म्हणजे ह्याच्यामध्ये जर आपण विचार करायला गेलं तर पिरियडिक टेबल मध्ये सर्वात महत्वाचा योगदान कुणाचा होता, तर डिमिट्री मेंडेलिव्ह यांचा सर्वात मोठा योगदान. आता पाहूया मेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. तर देर इज अ फ्रीडम इन science to revise the old inference by using more advanced means and methods of doing experiment. These characteristics of science are clearly seen in the Mendeleev's periodic table. While applying the law that properties of elements are a periodic function of their atomic masses to all known elements. जेवढे काही माहिती एलिमेंट्स होते त्या एलिमेंट्स मध्ये काय सांगितलं, जे काही एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीज असेल ते काही काळानंतर त्यांचे फंक्शन जे असतात ते कसे असतात, पिरियडिक म्हणजे सारखे असतात. Mendeleev arranged the elements with thought that information available till, म्हणजे जेवढी इन्फॉर्मेशन त्यांना माहिती होती त्यानुसारच त्यांनी काय केलं, तेवढे एलिमेंट ठेवलं. Then was not final but it could arrange.
देन वॉज नॉट फायनल, म्हणजे हा जो टेबल होता त्याने फायनल केला का नाही, म्हणजे त्याला असं वाटलं की काही काळानंतर नवीन एलिमेंटचा शोध लावू शकतो आणि त्याच्यासाठी त्याने काय केलं, काही प्लेसेस त्या ठिकाणी ठेवलं आणि त्यामुळेच ऍज अ रिझल्ट ऑफ दिस मेंडेलियस पिरियोडिक टेबल, आता त्याचे मेरिट्स पाहूया. atomic masses of some elements were revised, मग काही काळानंतर काय करण्यात आलं, atomic masses काही एलिमेंटची रिवाइज करण्यात आलं आणि त्यांना पुन्हा काय करण्यात आलं, प्रॉपर प्लेस देण्यात आलं त्या पिरियोडिक टेबल मध्ये रिलेटेड टू देअर प्रॉपर्टीज, केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीज आता सांगितल्याप्रमाणे. फॉर एक्झाम्पल, आता ह्याचं एक एक्झाम्पल पाहूया. तर प्रिव्हियसली डिटरमाइंड atomic mass of beryllium 14.09. आता जे काही पहिल्यांदा आपण जे काही atomic mass आपण बेरिलियमचं डिसाइड केलं होतं ते होतं 14.09. मग पुन्हा काय करण्यात आलं, त्याची व्हॅल्यू चेंज करण्यात आली, त्याची व्हॅल्यू चेंज करून किती करण्यात आली, त्याची व्हॅल्यू चेंज करून 9.4. आणि पुन्हा काय करण्यात आलं की बेरिलियमला कुणाच्या पुढे ठेवण्यात आलं, बोरॉनच्या पुढे ठेवण्यात आलं. मेंडेलिव केप्ट वॅकंट प्लेसेस इन द पिरियोडिक टेबल फॉर एलिमेंट्स नॉट डिस्कवर्ड टिल देन. बघा काय केलं, मेंडेलिवने वॅकंट प्लेस ठेवलं कशामध्ये, पिरियोडिक टेबल मध्ये. कशासाठी, एलिमेंटसाठी. का, कारण जो त्यावेळेस जे काही एलिमेंटचा शोध लागला नव्हता त्यांच्यासाठी त्यांना जागा ठेवल्या. त्याच्यानंतर 3 ऑफ दीज अननोन एलिमेंट्स वेर गिव्हन नेम्स, आणि त्यानं बघा माहिती नसताना सुद्धा काय केलं, 3 वॅकंट प्लेस दिलं. पुन्हा काही एलिमेंट्सला त्यांनी नाव दिलं, त्या एलिमेंट्सचे नाव त्यांनी ठेवले इका बोरॉन, इका अल्युमिनियम आणि इका सिलिकॉन. बघा, आणि पुन्हा त्यांच्याबद्दलची त्यांनी प्रॉपर्टी सुद्धा सांगितलं होतं. मग काही काळानंतर ते जे काही एलिमेंट्स होते त्यांचा शोध लावल्यानंतर त्यांचे वेगवेगळे, म्हणजे पुन्हा चलून ती प्रॉपर्टी हे पाहता लक्षात येईल तुम्हाला. इका बोरॉन स्कॅन्डियम, इका अल्युमिनियम गॅलियम, आणि त्याच्यानंतर जो इका सिलिकॉन आहे ह्याला जर्मेनियम असं भविष्यामध्ये नाव देण्यात आलं. आणि विशेष सांगायचं जर गेलं तर त्यावेळेस जे त्यांनी प्रॉपर्टी सांगितल्या होते त्या इका बोरॉन, इका अल्युमिनियम आणि इका सिलिकॉनची सिमिलर प्रॉपर्टीज पुन्हा चलून जे काही स्कॅन्डियम असेल, गॅलियम असेल, जर्मेनियमच्या तशाच प्रेडिक्ट केलेल्या प्रॉपर्टी आढळून आल्या. ह्या सक्सेसमुळे, ड्यू टू दिस सक्सेस, ऑल वेर कन्व्हिन्स्ड अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ मेंडेलियस पिरियोडिक टेबल. म्हणून सर्वांना मेंडेलियसच्या पिरियोडिक टेबलचं महत्व जाणवलं. दिस मेथड ऑफ क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स वॉज ऍक्सेप्टेड इमिडिएटली, आणि ह्या टेबलचं जो काही क्लासिफिकेशन आहे तो तात्काळपणे काय करण्यात आला, ऍक्सेप्ट करण्यात आला. ह्या ठिकाणी काही प्रॉपर्टीज दाखवलेल्या आहेत. हे आहे इका अल्युमिनियम, जे की गॅलियम झालं पुढे चलून. अप्रॉक्सिमेट किंमत जर पाहिला तर राऊंड फिगर सारखीच आहे, ॲटॉमिक मास 67 ते 69.7, डेन्सिटी किती आहे इथं 5.9, इथं अप्रॉक्सिमेटली 5.9, मेल्टिंग पॉईंट लो इथं 30.2, म्हणजे जवळपास साऱ्याच प्रॉपर्टी कशा आल्या त्याने सांगितल्याप्रमाणेच आल्या. देर वॉज नो प्लेस रिझर्वड फॉर नोबल गॅसेस इन मेंडेलिव्हज ओरिजिनल पिरियोडिक टेबल. आणि मेंडेलिव्हच्या ओरिजिनल पिरियोडिक टेबल मध्ये नोबल गॅसेस साठी कोणत्याही प्रकारचं टेबल ठेवण्यात आलेलं नाही किंवा कोणत्याही प्रकारचं प्लेस त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं नाही. पण नोबल गॅसेस, ज्यावेळेस नोबल गॅसेस जसे की हेलियम असेल, निऑन असेल आणि अर्गॉन असेल यांचा ज्यावेळेस शोध लागला टुवर्ड्स द एंड ऑफ द 19th सेंचुरी, त्यावेळेस मेंडेलिव्हने काय केलं होतं, एक झिरो ग्रुप, मेंडेलिव्ह क्रिएटेड द झिरो ग्रुप विदाउट डिस्टर्बिंग द ओरिजिनल पिरियोडिक टेबल. म्हणजे त्यावेळेस बघा किती हुशार माणूस आहे. झिरो ग्रुप त्याला आपण काय म्हणतो, इनरट गॅसेस म्हणतो, अशा प्रकारचे त्याने काय केलं होतं, एक स्वतंत्र असे कॉलम त्या ठिकाणी त्यांनी तयार केलेलं होतं, जे की जो काही मेन पिरियोडिक टेबल आहे त्याला डिस्टर्ब करणार नाही. आणि ज्याच्यामध्ये पुढे चालून काय झाले की जे काही नोबल गॅसेस आहेत ते इझिली फिट आउट झाले त्याच्यामध्ये. आता पहा इथं, आता डिमेरिट्स पाहूया आपण मेंडेलिव्हचे. द होल नंबर atomic mass of element cobalt and nickel is same. आता इथे पहा, होल नंबर जर पाहिला गेला कोबाल्ट आणि निकेल कसा होता, सारखा होता. त्यामुळं there was a ambiguity regarding their sequence in Mendeleev's periodic table. दोघांचा होल नंबर सारखा राहिल्यामुळे त्यांना त्या पिरियोडिक टेबल मध्ये ठेवायला काय झालं की हार्ड ambiguity, म्हणजे काय कठीणता गेली त्यांना. Isotopes were discovered after a long time. Mendeleev put फॉर द पिरियोडिक टेबल, म्हणजे काही काळानंतर पुन्हा आयसोटोपचा शोध लागला हे टेबल ठेवल्याच्या नंतर. त्याच्यामुळं काही जे काही आयसोटोप होते त्यांच्या जे काही आयसोटोप हॅव द सेम केमिकल प्रॉपर्टीज, त्या आयसोटोपच्या केमिकल प्रॉपर्टीज सारख्या होत्या, पण
त्यांचा ॲटॉमिक मास कसं होतं, डिफरंट होतं. त्याच्यामुळे त्या टेबलमध्ये प्लेस करण्यासाठी एक मोठ्या प्रकारचं चॅलेंज, एक मोठ्या प्रकारचं संकट निर्माण झालं. When elements are arranged in an increasing order of their atomic masses, ज्या वेळेस एलिमेंट्सला त्यांच्या इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये त्यांच्या ॲटॉमिक मॅसेसच्या रिलेटेड ठेवण्यात येत होतं, तर राईज इन ॲटॉमिक मास डज नॉट अपिअर टू बी युनिफॉर्म. त्यावेळेस जो काही ॲटॉमिक मास होता, राईज जे इन्क्रीज होत होतं, ते आपल्याला युनिफॉर्म अपिअर होत नव्हतं. हे पण एका प्रकारचं म्हणजे ऍक्च्युअली कसं राहायला पाहिजे, इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये राहायला पाहिजे, पण होत होतं का, नाही. जे की त्या टेबलमध्ये आपण त्याला म्हणू एका प्रकारचा फॉल्ट होता. इट वॉज नॉट पॉसिबल देअरफॉर टू प्रेडिक्ट हाऊ मेनी एलिमेंट्स कुड बी डिस्कवर्ड बिटवीन टू हेवी एलिमेंट्स. म्हणून बघा, ह्या दोघांचा ॲटॉमिक मास प्रॉपर माहिती नसल्यामुळे आपल्याला त्या दोन ॲटॉमिक मास मध्ये नवीन किती प्रकारचे एलिमेंट्सचा शोध लागणार आहे, किती वेगवेगळ्या प्रकारचे हेवी एलिमेंट्स आहेत त्याच्याबद्दलची आपल्याला माहिती मिळणं कठीण होतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणलं तर काय, पोझिशन ऑफ हायड्रोजन काय जो आहे त्याला प्लेस करता आलं नाही. का, कारण हायड्रोजन जो आहे ह्याची प्रॉपर्टीज, हायड्रोजन शोज सिमिलॅरिटी विथ द हॅलोजन. हायड्रोजन काय करतात, काही त्याचे गुणधर्म जे आहेत ते कशासारखे, हॅलोजन सारखे, लाईक गॅसेस असतात ते. म्हणजे हे काय ग्रुपमध्ये, फॉर एक्झाम्पल द मोलिक्युलर फॉर्म्युला ऑफ हायड्रोजन, मोलिक्युलर फॉर्म्युला हायड्रोजनचा H2 आणि क्लोरीनचा F2, फ्लोरीनचा F2 सॉरी, आणि क्लोरीनचा Cl2, ब्रोमीनचा Br2, अशा पद्धतीने असतात. म्हणजे जवळपास त्याच्यामध्ये काही सिमिलॅरिटी आपल्याला त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज मध्ये दिसून येत असते. इन केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द हायड्रोजन अँड अल्कली मेटल, ह्याच्यामध्ये आपल्याला सिमिलॅरिटी दिसून आली. देर इज अ सिमिलॅरिटी इन द मोलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड्स ऑफ हायड्रोजन अल्कली मेटल्स. आणि काय झालं की हायड्रोजन अल्कली मेटलचा जो काही कंपाऊंड असेल त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सिमिलॅरिटी दिसून येऊ लागली. NaOH असेल, KOH असेल, अशा पद्धतीने ज्यांचं हे. आणि पुढे, on considering the above properties, it cannot be decided whether the correct position of hydrogen in the group of alkali metals. सोप्या भाषेत जर सांगायचं गेलं तर ह्या ठिकाणी he was not able to fix the position of the hydrogen in his table. म्हणजे तो काय करू शकला नाही, इट कॅन नॉट बी डिसाइडेड, तो डिसाइड करू शकला नाही कुणाची पोझिशन, करेक्ट पोझिशन हायड्रोजनची, कशामध्ये, ग्रुपमध्ये, कुणाच्या, अल्कली मेटलच्या, ग्रुप 1 और ग्रुप ऑफ हॅलोजन्स. ओके, हे आपण पाहिलं मेरिट्स अँड डिमेरिट्स. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया मॉडर्न पिरियडिक लॉ काय आहे त्याच्याबद्दलची आपण थोडी माहिती घेऊया. ओके, ह्या व्हिडिओमध्ये कंप्लीट करूया आपण. पहा, मॉडर्न पिरियडिक लॉ. मेंडेलियस पिरियडिक टेबल ओनली इंडिकेटेड द सिरियल नंबर ऑफ एलिमेंट्स. मेंडेलियसचा जो काही पिरियडिक टेबल होता तो काय दाखवला आपल्याला, सिरियल नंबर, कुणाचा, एलिमेंटचा. 1913 मध्ये इंग्लिश सायंटिस्ट हेनरी मॉसले यांनी एक एक्सपेरिमेंट डेमॉन्स्ट्रेट केलं विथ द हेल्प ऑफ एक्सपेरिमेंट. आणि ते एक्सपेरिमेंट करत असताना त्यांनी एक्सरे ट्यूबचा वापर केला आणि तिने दाखवून दिलं की ॲटॉमिक नंबर ऑफ एन एलिमेंट करस्पॉन्ड टू पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस. त्यांनी दाखवून दिलं की जो काही ॲटॉमिक नंबर जे की झेडने दाखवतात, कुणाचा, एलिमेंटचा, हा कुणाला करस्पॉन्ड करतो, पॉझिटिव्ह चार्ज, कुणावर असलेला, न्यूक्लियसवर असलेला. और द नंबर ऑफ प्रोटॉन्स इन द न्यूक्लियस ऑफ ॲटम, किंवा जे काही नंबर ऑफ प्रोटॉन्स असतील कशामध्ये असतात, न्यूक्लियस, त्या न्यूक्लियस मध्ये, कुणाच्या, ॲटमच्या. बघा, ॲटॉमिक नंबर ऑफ एन एलिमेंट्स रिलेटेड किंवा करस्पॉन्ड टू, कुणाला करस्पॉन्ड आहेत, पॉझिटिव्ह चार्जला, कशावरल्या, न्यूक्लियसवरल्या. किंवा नंबर ऑफ द प्रोटॉन्स इन द न्यूक्लियस ऑफ द ॲटम ऑफ दॅट एलिमेंट. This revealed that atomic number, आणि ह्याच्यामुळेच काय झालं, ॲटॉमिक नंबर ही फंडामेंटल प्रॉपर्टी एलिमेंटची आपल्याला लक्षात आलं. काय नाही, ॲटॉमिक मास नंबर नसून ॲटॉमिक नंबर इज द फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल. म्हणून ह्या स्टेटमेंटच्या अकॉर्डिंग मॉडर्न पिरियडिक लॉ चा स्टेटमेंट पहा, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर अ पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. काय म्हणलं, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर periodic function of their atomic number. रिपीट पहा, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स, जे काही एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीज असतील काय आहेत, पिरियडिक फंक्शन आहेत. कुणाच्या पिरियडिक फंक्शन आहेत, these are periodic function of atomic number. म्हणजे atomic number चे काय आहेत, पिरियडिक फंक्शन. म्हणजे काही काळानंतर एलिमेंट जे काही आहेत त्यांचे
जे काही फंक्शन्स असतात केमिकल असतील या फिजिकल असतील हे काही काळानंतर प्रॉपर्टीज त्यांच्या सिमिलर असतात. आणि सर्वात महत्वाचं काय शिकायला मिळालं आपल्याला मॉडर्न पिरियोडिक लॉ नुसार की atomic mass is not a fundamental property but atomic number is a fundamental property of that element. Thank you so much.